इयत्ता दुसरी, विषय मराठी, पाठ 26, मांजरांची दहीहंडी. लेखिका सुशीला कशेळकर. अध्ययन निष्पत्ती 020102. गप्पा, गोष्टी, कविता इत्यादी लक्षपूर्वक ऐकतात, स्वतःच्या भाषेत सांगतात. बालमित्रांनो, आपण सगळेच दहीहंडीचा सण मोठ्या आनंदात साजरा करतो. गप्पा, गाणी, गोष्टी, नाच आणि मज्जाच मज्जा. पण जर दहीहंडीचा खेळ प्राण्यांनी खेळला तर? या पाठात आपण अशीच एक गंमत पाहणार आहोत, ती म्हणजेच मांजरांची दहीहंडी. चला मग या मांजरांच्या खट्ट्याळ दहीहंडीचा आनंद घेऊया. एक होती आजीबाई. तिची एक नात होती. नात म्हणजे मुलाची किंवा मुलीची मुलगी. दोघींनाही मांजरांची खूप खूप आवड होती. आजीबाईकडे 4 मांजरे होती. एकाचे नाव होते बोकोबा, दुसरा होता सोकोबा, तिसरा काळोबा आणि चौथा साळोबा. एकदा काय झाले, आजीबाई गेली बाजारात. मांजरे होती घरात. आजीबाईने लोणी उंचावर ठेवले होते. ते मांजरांनी पाहिले होते. त्यांना लोणी मिळवायचे होते. उडी मारली तर आवाज होईल आणि सगळा बेत फुकट जाईल. बेत म्हणजे आखलेली योजना. मग बोकोबाने बोलावले सोकोबाला. सोकोबाने हाक मारली काळोबाला आणि साळोबाला. आता बोकोबा, सोकोबा, काळोबा व साळोबा सारे जमले. पण लोणी मिळवायचे कसे? सगळे विचार करू लागले. छोटा साळोबा फार हुशार. तो सांगू लागला, बोकोबा, आपण एकावर एक असे उभे राहू. झाले. बेत ठरला आणि बोकोबावर सोकोबा, सोकोबावर काळोबा, काळोबावर साळोबा अशी दहीहंडी तयार झाली. पलीकडे माधुरी झोपली होती. माधुरी म्हणजे आजीची नात. तिला अचानक जाग आली. तो काय गंमत, समोर मांजरांची दहीहंडी. तिला खूप मजा वाटली. तिने इकडे तिकडे पाहिले. तोच आजी दारात दिसली. माधुरी आनंदाने ओरडली, आजी आजी, लवकर ये, मांजराची दहीहंडी पाहून घे. मांजरे एकदम घाबरली आणि लोणी टाकून पळाली.